हा पॅनल MRGचा डिजिटल ओपन वेल वॉटर लेवल कंट्रोलर पॅनल आहे। हे 2 टाकीसाठी आहे। हा पॅनल 1 HP ते 2 HP पर्यंत तुम्ही वापरू शकता। बघूया आता ह्याचं कनेक्शन कसं करावं आणि फ्लोटचा वायर कसं लावावं, कसं जोडावं हे दाखवतो। पहिले फेज आणि न्यूट्रल आणि मोटरची RYB हे लावल्यानंतर आपण फ्लोट कसं जोडावं। हा साइड खालची टाकीचा आणि हे वरती टाकीचा। हे फ्लोट आहे, ह्याच्यात 3 वायर आहे। हा खालची टाकीसाठी आहे। वायर तुम्हाला काळी आणि लाल जोडावे लागेल। निळी वायर असं डमी सोडून द्या। वायर आहे निळी वायर सोडून द्या। लाल आणि काली वायर लोअर टँकची वायर फ्लोट टँकच्या कनेक्शनमध्ये जोडून द्या। हे अप्पर टँकसाठी आहे, ते ह्याला पण लाल आणि काळी वायर लावावे। कनेक्शन कंप्लीट झाल्यावर स्विच मॅन्युअलमध्ये ठेवून मोटर चालू करा। मोटर चालू केल्यानंतर ऑन झाला की DR सेटचा बटन 1 सेकंड दाबून सेट करा। हिरवा लाईट लागेल, दिवा लागेल। हां, सेट झाला। सांगू, हिरवी लाईट ब्लिंक बंद झाली समजायचं की मोटर करंट सेट झाला आहे। जाहिरात आणि ओव्हरलोड दोन्हीही मोटर व्यवस्थित आहे आणि चालू आहे। आणि हे मोटर सेट झाल्यानंतर स्विच ऑटो मोडमध्ये ठेवा। ऑटोमध्ये चालू केल्यावर आहे ना, आता मोटर चालू झाली। मोटर चालू झालं की हिरवा दिवा लागतो, नाही तर तुम्हाला सेट बटन दाबायला लागेल एकदा। आता आपण कनेक्शन ऑन केलं तर हा LED लागतं, इंडिकेशन दिवा लागल्यानंतर याचा अर्थ आहे की टाकीमध्ये पाणी नाही आहे। जर टाकीमध्ये पाणी गेलं तर हा फ्लोट पाणी भरल्यावर हळूहळू वरती जाईल। पाणी भरल्यानंतर हा असं येईल, वरती गेल्यावर लोअर टँकचा दिवा बंद होईल आणि पॉवर टाईम ऑन टाईमचा डिले चालू होईल आणि 10 सेकंड नंतर मोटर चालू होईल। आता हा फ्लोट वरची टाकीसाठी आहे। खालची टाकी भरली की मोटर चालू होतो। आता मोटर चालू झाली आहे म्हणजे खालच्या टाकीमध्ये पाणी आहे आणि वरची टाकी आता भरती आहे। वरची टाकीमध्ये जे लेवल वाढत जाईल तर हा फ्लोट पण असं वरती जाणार। वरती गेले, पाणी भरला की ते इकडचा दिवा टाकी फुलचा दिवा लागणार आणि मोटर बंद होऊन जाईल। मोटर बंद झालं की वरचं टाकीचं पाणी भरलं आहे हे दिवा लागेल आणि अपर टँक फुलचा डिस्प्लेमध्ये दिसेल। मोटर ओव्हरलोडमध्ये गेलेली आहे, मोटर करंट जास्ती घेत आहे, तर मोटर ओव्हरलोडचा दिवा लागेल आणि डिस्प्लेमध्ये ओव्हरलोड आणि करंट दाखवेल।
आता मोटर ओव्हरलोडनी बंद झाला आहे. आता हे परत ऑटोमॅटिक फंक्शन करणार नाही. जर तुम्हाला मोटर परत चालू करायचं असेल तर लाल बटन दाबून रिसेट करा. रिसेट केल्यानंतर परत ते टायमरमध्ये जाईल आणि 10 सेकंड नंतर मोटर चालू होईल. आता मोटर चालू झाली आहे आणि हिरवा दिवा लागला आहे म्हणजे मोटर पाणी आहे आणि मोटर व्यवस्थित चालू आहे.